देशमुख कुटुंबियांनी भगवानगडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली। धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे दाखवले। आरोपींची बाजू घेणारे खरे जातीयवादी भगवानगड कायम देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य। तुम्ही आमचं मत ऐकून घेतल्यानंतर बोलायलाच हवं होतं। वैभवी देशमुखचं नामदेव शास्त्रींसमोर वक्तव्य, तर माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल, महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य। जातीवादाचा नवा अंक राज्यानं पाहिलाय। ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथेही जातीयवाद। धनंजय मुंडे नामदेव शास्त्री भेटीवरून जरांगींची टीका। सरपंच संतोष देशमुख तपासामध्ये कोणताही दबाव येऊ नये म्हणून आम्ही सर्व राजीनामा मागत आहोत। तरी देखील तुम्ही मंत्री धनंजय मुंडे यांना संतपदी पोहोचवलं कसं? उत्तर द्या। सचिन खरात यांचा महंत नामदेव शास्त्रींना सवाल। अनेक आमदार फडणवीसांचा ऐकतायत। फडणवीसांच्या फोनवर आम्ही गेल्याचं अनेक आमदारांनी म्हटलंय। शिवसेना फुटीवर अंबादास दानवेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्याच आमदारांमध्ये चलबिचल। फडणवीसांच्या सांगण्यावरून शिंदेंचे 25 आमदार सुरतला गेलेले। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जाते, त्यावर राऊतांनी लेख लिहावं। दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावण्यापेक्षा स्वतःच्या घरात पहा। नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल। शिंदेंना मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं समाधानी अवस्थेकडे पोहोचलेले आहेत। शिवसेनेच्या आमदारांना सांगितलंय, तर भाजप पक्षामधील लोकांचे फोन टॅप केले जात असल्याचा शिंदेंना संशय। सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट। मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? काळी जादू आरोप करणाऱ्यांनी उत्तर द्यावं। संजय राऊतांचा नितेश राणेंच्या टीकेवर सवाल। आमच्या आमदारांविषयी शंका नाही, आमच्या आमदारांमध्ये एकजूट। संजय राऊतांचं वक्तव्य हास्यास्पद। योगेश कदमांची टीका। दोन्ही पालकमंत्री पदाच्या तिढा येत्या काही दिवसांमध्ये सुटेल। कुठलंही पद मागणे हे माझ्या तत्वात बसत नाही। मुंबईच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर योगेश कदमांची प्रतिक्रिया। आधी शिवसेना एकत्र आणण्याचे वक्तव्य, नंतर शिरसाडांचा घुमजाव। वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार, शिरसाडांनी केलं होतं हे वक्तव्य। उठाव केल्यानंतर पक्षाचे सर्व अधिकार फक्त शिंदेंनाच दिले होते। शिरसाट काय म्हणतात? त्याला महायुतीमध्ये महत्त्व नाही। संजय शिरसाडांच्या वक्तव्यावर योगेश कदमांची प्रतिक्रिया। संजय शिरसाडांनी पक्षातील अन्य आमदारांचे विचार काय हे त्यांना विचारावं। शिरसाडांचा संजय राऊत होऊ नये एवढीच काळजी घ्यावी। नितेश राणेंची प्रतिक्रिया। आपण मुख्यमंत्री राहणार असं आश्वासन मिळाल्याचं शिंदेंचं म्हणणं आहे। शहांनी शब्द न पाळल्यामुळे शिंदेंना धक्का बसलाय। संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंसह अमित शहांवर निशाणा। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षलवाद्यांकडून पंचायत समितीच्या माजी सभापतीची हत्या। सुखराम महागुळ मळावी असं हत्या झालेल्या माजी सभापतीचं नाव। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक। मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या रायफल बंदुका जप्त। पोलिसांकडून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा। छगन भुजबळांनी माझ्या नादी लागू नये, मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा आहे। अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी। भारतीय महिला संघ अंडर-19 विश्वचषकाचा विजेता। दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अंतिम सामना 9 गडी राखून जिंकलाय। अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांची घरं आणि दुकानं उद्ध्वस्त करू नका। माणुसकीच्या नात्यानं गरिबांच्या रोजीरोटीचा विचार करावा। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची मागणी आहे। येत्या 5 वर्षात महानुभव पंथाच्या प्रमुख स्थळांचा विकास करू। परधर्मीयांनी केलेलं अतिक्रमण काढणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते हदगावमधील श्रीकृष्ण मंदिरात कलशारोहण। महानुभव पंथाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। नालासोपारामध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल। स्वप्नील बांदेकरसह 3 जणांवर 10 कोटी खंडणी मागितल्याचा आरोप आहे। स्वप्नील बांदेकर वसई विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत। अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन युती धर्माची कल्पना नाही, आता ते म्हणजेच भाजप नाहीये। नांदेडमधील अशोक चव्हाणांच्या स्वबळासंदर्भातील वक्तव्यावर हेमंत पाटलांची टीका। शरद पवार गटाच्या रमेश बारसकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। बारसकर हे पवार गटाचे नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष। 3 माजी नगरसेवक, 2 सरपंचांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा देखील शिवसेनेत प्रवेश।
भिवंडीच्या पद्मानगर परिसरामध्ये राष्ट्रवादीचा भव्य कार्यकर्ता मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाई देवी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक, जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी आणण्याचा प्रयत्न करू, उईकेंचं हे आश्वासन आहे। अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते 19 रुग्णवाहिकेचं वाटप, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेसाठी 3,41,00,000 रुपयांचा निधी खर्च झालाय। भंडारा जिल्हा परिषदेची सभापतीपदासाठी निवडणूक 7 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे। 4 सभापतीपदांच्या निवडणुकीसाठी महाआघाडी आणि महायुतीनं कसलीय कंबर। अमरावतीमध्ये ड्राय डेच्या दिवशी बारमधून अवैध दारू विक्री, अमरावतीच्या अंजनगाव सुरजेतला प्रकार आहे। ठाकरेगडाचे आमदार गजानन लवटेंचा मुलगा विनय लवटेसह इतरांवर गुन्हा दाखल झाला, मात्र आमदार पुत्र फरार आहे। बेळगावच्या किनगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। सरपंचांकडे निवेदनाद्वारे मागणी। ग्रामीण भागामधील मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये तारे जमीन पर कार्यक्रम, नाईक फाउंडेशनच्या अध्यक्ष मोहिनी नाईकांकडून आयोजन, तालुक्यातल्या 21 शाळांमधल्या विद्यार्थ्यांकडून सादरीकरण, राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या हस्ते बक्षीस म्हणून क्रीडा साहित्याचं वाटप। साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या 4चाकी गाडीला आग लागली, आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं, आगीचं कारण अस्पष्ट आहे। सांगली मार्केट यार्डामध्ये बेदाणा सौद्याला सुरुवात झाली। मुहूर्ताच्या सौद्यामध्ये आता नवीन बेदाणाला 225 रुपये भाव मिळतोय, तर मार्केटमध्ये 30 टन बेदाण्याची आवक झाली आहे। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 1800 रुपयांवर पोहोचले, प्रति क्विंटल 400 रुपयांनी दर कोसळले। बाजारभावामध्ये चढउतार होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। सांगलीत सराईत गुन्हेगाराला पिस्तूलसह अटक, देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त। चंद्रपूरच्या धाबा इथं संत कोंडय्या महाराजांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात, अग्निकुंड प्रभावळ यात्रेचं मुख्य आकर्षण, हजारो भाविक श्रद्धेपोटी निखारेत कोरडवत आहेत। साताराच्या कराडमध्ये सुरली इथं बैलगाडा शर्यतींचा थरार, वाटेगावची बैलजोडी 1 लाखाच्या बक्षिसाची मानकरी, भाजप किसान मोर्चा प्रदेशाचे सरचिटणीस रामकृष्ण वेता यांच्या स्पर्धेचं आयोजन। परभणीमध्ये मानाच्या संदलनं उरूस यात्रेला सुरुवात, 10 दिवस चालतोय हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहब उरूस, देशभरातून लाखो भाविकांची उपस्थिती। नाशिकच्या सुला वाईनमध्ये सुला फेस्टचं आयोजन, देशातील सर्वोत्तम कलाकारांकडून सादरीकरण, कार्यक्रमाला 5000 पेक्षा जास्त रसिकांची भेट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते भंडाऱ्याच्या लाखनीतील कनेरी इथं राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्याचं उद्घाटन, प्रत्येकानं कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन। सांगलीच्या आटपाडीमध्ये परवानगी विना बसवलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्यानं वाद झालाय। सांगोला चौकमध्ये संतप्त नागरिकांचा ठिय्या आंदोलन। वसईतील ठाकरेगडाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरांसह अन्य 3 जणांना अटक, 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी नवघर पोलिसांची कारवाई। मुंबईची हवा 61,000 वाहनांनी बिघडली आहे, विषारी धूर काढणाऱ्या गाड्यांवर कारवाईचा बडगा, सीएएम न्यायालयामध्ये ट्रॅफिक पोलिसांचं प्रतिज्ञापत्र। पिंपरी चिंचवडमधून निगडी प्राधिकरण परिसरामधील बिबट्याच्या अखेर त्याचा जेरबंद करण्यात आलाय, तर एका बिबट्यानं पळ काढलाय, परिसरात भीतीचं वातावरण आहे। वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, या अपघातामध्ये कार चालक गंभीर जखमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा, गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागामधल्या 17 वर्षीय गरीब मुलावर मोफत उपचारांचे निर्देश, मुलाच्या आईनं मंगळसूत्र विकून रुग्णालयाकडे 1 लाख रुपये जमा केले। शिवकालीन वाघनखं आता नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली जातील, साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली होती ही वाघनखं, गेल्या 7 महिन्यात 4,30,000हून अधिक शिवप्रेमींनी ही वाघनखं बघितली आहेत। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटर रिडिंग संघटनेचं धरणं आंदोलन, स्मार्ट मीटर लागत असल्यानंच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। नाशिकच्या कळवण प्रशासकीय कार्यालयावर दारूबंदीसाठी महिलांची धडक, दारूबंदीसाठी महिलांचं अधिकाऱ्यांना निवेदन।
पुण्याच्या रांजणगाव गणपती येथील शेतामधून कडब्याच्या 75 पेंढ्या चोरीला पेंढ्या चोरणारा चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद. गोंदिया जिल्ह्यातील 98 परीक्षा केंद्रावर 18,592 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाकडून 6 पथकांची नियुक्ती. मुंबईकरांना आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं दर्शन होणार. आकाश निरीक्षकांना 7:20 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन पाहता येणार. अंतराळवीर सुनीता विल्यम अंतराळ स्थानकात आहेत. अयोध्येच्या खासदारांना पत्रकार परिषदेमध्ये अश्रू अनावर. मतदारसंघातील मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर खासदार अवधेश प्रसाद माध्यमांसमोरच रडले. पुण्याच्या शिरूरमधील जातेगाव बुद्रुकमध्ये 30 गुंठ शेतीमधून 125 क्विंटल बटाट्याचं विक्रमी उत्पादन करण्यात आलंय. अवघ्या 3 महिन्यामध्ये 2 लाखांचं उत्पन्न. हळदीच्या दरात तफावत. वाशिम बाजार समितीमध्ये आवक घटली आहे. हळदीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नांदेड जिल्ह्यात हवामान बदलाचा शेती पिकांना मोठा फटका. फुलगोबी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. वाशिमच्या मंगरुळपीरमधील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी दिले गायनाचे धडे. वाशिमच्या रिसोड शहरासह ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे या चिमण्यांचा अधिवास पुन्हा व्हावा यासाठी विनोद बांगर यांचा विशेष उपक्रम. परभणीमधील शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय. रॅम्प नसल्यामुळे दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते. मनमाड रेल्वे पुलाच्या कठड्याला तडे गेल्यानंच पूल पडलाय. प्रशासनाकडून तात्काळ याची दखल घेतली आहे. ही धोकादायक भिंत पाडून नवीन भिंत बांधण्याचं काम हाती घेण्यात आलंय. परभणीमध्ये दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची नागरिकांची मागणी आहे. पुण्यातील एका पबमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी. 5 जण जखमी आहेत तर मुंढवा परिसरातली घटना आहे. लातूर जिल्ह्यातल्या दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना पोलिसांकडून अटक. या महिलांनी लातूरसह औसा आणि निलंगा इथं चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले. जळगावात वृद्ध दाम्पत्याचं घर अतिक्रमणामध्ये तोडल्यानं मोठा गोंधळ. याच जागेवर काही लोक वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्याची माहिती. त्यानंतर पोलीस आणि लोकांमध्येही बाचाबाची झाली. धाराशिवमधील MRI आणि सिटी स्कॅन मशीन दुसरीकडे हलवण्याच्या निर्णयामुळेच जिल्ह्यात संताप. जागा नसल्याचं कारण देत हे मशीन्स दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भिवंडीमध्ये ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 5 जणांच्या टोळीचा पर्दाफाश. टोळीतील 2 जण अल्पवयीन. 12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड, 17 चेकबुक हस्तगत.